नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाय बस. मंडळी, प्रवास कुठलाही असो, आयुष्याचा की आमच्या या बसचा, तो साधा सरळ सोपा कधीच नसतो. आमची बस सुद्धा नेहमीच आडवळणं घेत घेत शेवटी आपल्या सहप्रवाशांना निश्चित स्थळी पोहोचवतेच. या प्रवासातली मजा आणि आलेले अनुभव जगात कुठल्याही सुखाची बरोबरी करू शकत नाहीत, एवढं मात्र खरं. म्हणून एक कवी फार सुंदर ओळी लिहितो, प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट, चालायचे आहे मज सुख दुःख माळघाट. तर अगदीच या ओळींना समर्पक आयुष्य जगलेली आपल्या आईकडून अभिनयाचा वारसा घेऊन चित्रपट सृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी, आपल्या आनंदी स्वभावाने नेहमीच चर्चेत राहणारी, अवघाची संसार म्हणत अगदी तळागाळातील महिलांच्या काळजातील वेदना अचूक हेरून आपल्या दिमाखदार शैलीत कधी आई, सून, बहीण, बायको अशा कणखर नायिका आपल्या अभिनयानं पडद्यावर जिवंत करणारी आणि कायम प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री आज आपल्या बसमधनं प्रवास करणार आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमृता सुभाष यांचं. सुस्वागतम, सुस्वागत. खूप खूप धन्यवाद. वा, चला काका, बस सुरू करा आता, कुठेही थांबायचं नाही. वा. तर अमृता, स्वागत आहे तुझं बस बाय बस या कार्यक्रमात, या गप्पांच्या प्रवास दौऱ्यामध्ये. मला माहिती आहे तू रूढार्थाने गायिका नाही आहेस, पण गाण्यावरती तू घेतलेली मेहनत मी खूप जवळनं बघितली आहे. आणि तो एक इलेक्ट्रॉनिक तानपुरा बरोबर घेऊन जसा जसा मध्ये वेळ मिळेल तसं तू गाण्याचा रियाज करत बसलेली असायचीस. त्यामुळे अर्थात तुझ्याशी गप्पा मारणारच आहे, पण त्या अगोदर ती फुलराणी नावाचं नाटक तू केलंस, तर ते जे गाणं आहे मला असं वाटतं आज त्यांनी सुरुवात व्हायला पाहिजे. या फ्लोरी. अर्थातच मला आवडेल, कारण त्यांनी जरा माहोल बनवूयात आपण. पण जरा आमची भाषा खेडवळ चालते का नाही तुम्हाला? चालते चालते. या बशीला चालते का खेडवळ भाषा? तसंच चालतंय आम्हाला. चालतंय ना, मग झालं तर. मला फोरिष्टाच्या शापामधल्या बाई गथुयाच, मला फोरिष्टाच्या शापामधल्या बाई गथुयाच, काचच्या माग उभं राहून शेनी फुलं इकायची हे, मला फोरिष्टाच्या शापामधल्या बाई गथुयाच, तिथल्या फोरी कशा किसपिस 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 मंजूळ बोलत्यात, चकापका 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 दिसत्यात, चकापका 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 दिसत्यात, मला फोरिष्टाच्या शापामधल्या बाई गत, वय वय बाई गत, हा हा बाई गत हुयाच. वा 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 वा. अशी खणखणीत सुरुवात व्हायला पाहिजे कार्यक्रमाची. वा वा वा. ज्या ज्या तरुणींचं हृदय एक माणूस घेऊन जातो, आमिर खान नावाचा, म्हणजे माझी बायको सुद्धा त्याच्या प्रेमात होती. हो ना. म्हणजे काय दिवस होते बघ, की एक तिच्यावर प्रेम करणारा तिचा प्रियकर आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी म्हणून आमिर खानचा फोटो घेऊन जातो. म्हणजे किती वाईट वाटत असेल बघ. तू हे केलंस आयुष्यात? ते सोड, हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की ज्या आमिर खानच्या. एक मिनिट, तुला कोण आवडत होती मला माहितीये, तुझी गुपिता आणू का बाहेर? ज्या आमिर खानच्या प्रेमात असंख्य तरुणी आहेत, ज्याला प्रपोज करण्यासाठी ते धडपडत असतात, त्या आमिर खाननी तुला प्रपोज केलं आणि तू त्याला नाही म्हणालीस. का असं वागली असशील तू? असं काही नाहीये, मी कशी नाही म्हणेन. म्हणजे अरे, कयामत से कयामत तक आल्यावर सगळे संपलंच ना. मी कयामत से कयामत तक नंतर बस स्टॉप पर्यंत नाही, पर्यंत धाय मोकलून रडत होते, कारण तो शेवटी मरतो. मी साधारण अशी साधारण मी रडत होते. माझ्या बहिणी, अगं अमृत खोटं होतं ते, इट्स ओके वगैरे, काही प्रॉब्लेम नाही नाही वगैरे असं मला झालं होतं. आणि नंतर मला असं लक्षात आलं की हाच तो, दुसरं कोणी माझ्या आयुष्यात असू शकत नाही. तर मला कोणीतरी म्हणलं त्याचं लग्न झालंय, म्हणलं नाही त्याला कळेल, ते काही नाही, मीच ती वगैरे. आणि का त्याला मी एक वाटेल मला माहित नाही, मला हे वाटलं. त्या जगात मी त्या तारेत होते आणि एके दिवशी मी घरी आले
तर लेटर बॉक्स पूर्वी ते खाली असं तिथे आमची पत्र मी बघायला गेलं तर मला एक पत्र आलं होतं ते सुद्धा इंग्लिशमधून. तर मी ते पाकिट उघडलं, आतमध्ये आमिर खानचा तुम मेरे हो या सिनेमातला फोटो आणि आतमध्ये असं ते रनिंगमध्ये लिहिलेलं डिअरेस्ट अमृता विथ लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव्ह आमिर. तुला सांगू का, मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. मी म्हटलं हो मला माहिती आहे हेच ते खरं प्रेम. तर मी म्हटलं या येस हे बघा हे पहा वगैरे असं मला झालं प्रूफ. मला असं वाटलं की माझ्या मनातलं प्रेम त्याला ऐकू गेलं आणि त्यांनी मला पाठवलंय. वा वा वा, हे वाटण्याचं एक वय होतं रे. त्याला आज कळलं खरं काय आहे. मी घरी गेले, मी आईला म्हणलं बघ आई मी तुला सांगितलं होतं ना माझं खरं प्रेम आहे त्याच्यावर, हे बघ मी मागितला होता का फोटो त्यांनी कसा पाठवला बघ वगैरे. असं मी खूप अशी हिस्टेरिक होऊन बोलायला लागले. आईने असं ते अर्धा दिवस वगैरे ऐकल्यानंतर आई म्हणाली जरा ऐकणार आहेस का. म्हणलं काय. तर सुहास जोशी माझ्या आईची NSD मधली सिनियर आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री सुहासताई जोशी ह्या तुम मेरे हो मध्ये आमिर खान बरोबर काम करत होत्या. आणि ती त्याला म्हणाले की अरे माझी एक भाची आहे आणि तिला तू खूप आवडतोस तर तू तिच्यासाठी हे असं करून देशील का. तो म्हणला हा वाय नॉट. आणि त्याने उसमे काय त्याला असे लाखो चाहते त्याचे पडले होते तेव्हा, तर मुली वेड्या झाल्या होत्या. सो तो म्हणाला ओके आणि त्याने ते करून दिलं होतं. तर आई म्हणाली हे सुहास मावशीने केलेलं आहे. माझा असं हृदयभंग होऊन तिकडे पडला. म्हणलं अच्छा अच्छा ठीक आहे. नाही तरी त्याला कधीतरी कळेलच असं मला पुन्हा एकदा वाटलंच. हे कधी त्याला सांगायची माझ्यावर वेळ आलेली नाही. सुबोध लेट्स होप की तो आपला कार्यक्रम बघेल आणि त्याला हे कळेल. नाही आता त्याला पर्यायच नाही का बघण्या वाचून तो नक्की बघेल आणि आता तो खरंच पत्र पाठवेल. हो ना, आय होप सो. आणि आता आपण वळतोय आपल्या पुढच्या टप्प्याकडे, अर्थातच आपला पुढचा खेळ हो किंवा नाही. तर अमृता सोपा खेळ आहे. मी तुला हे 2 बोर्ड देणार आहे. एकावर लिहिले नाही ओके आणि एकावर लिहिलंय होय. मी तुला काही प्रश्न विचारेन, त्याचं जे काही तुझं उत्तर असेल होय किंवा नाही तो बोर्ड तू आपल्या प्रेक्षकांना दाखवायचा. ठीक आहे, सुरू करूया. येस. फटाफट एकदम सोपा. मराठी कलाकारांनी हिंदीत काम केलं तर त्यांचं जास्त कौतुक वाटतं का? का असं? त्यांनी काम केलं तर जास्त कौतुक वाटायला पाहिजे का त्यांनी कुठल्या भाषेत काम केल्यानंतर जास्त कौतुक वाटलं? हा जास्त कौतुक नाही वाटत पण त्यांचं काम जास्ती लोकांपर्यंत पोहोचलं याचा आनंद. त्याचा आणि कौतुकाचा काय संबंध आहे? पटलं. उत्तर बदललं लगेचच मी. तुझं म्हणणं बरोबर आहे की भाषा ही महत्वाची नसून काम कसं केलं हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी कॉपी केली आणि मी तुझं उत्तर चोरलं. कधी मनाविरुद्ध काम करावं लागलं आहे का? इंडस्ट्रीमध्ये कलाकार त्यांच्या व्यसनाचं समर्थन करतात का? कधी कोणाचा ओरडा खावा लागला आहे का? संदेश सोडून कोण? नाही अरे एक दिग्दर्शक होते आणि त्यांना मी खरं सांगून गेले होते. तालीम सुरू होणार होती आणि मी म्हटलं की आपल्याच नाटकाच्या कॉस्ट्युमला मी चालली आहे कॉस्ट्युमची खरेदी करायला आणि तिथे खरेदीला वेळ लागला त्यामुळे मला पोचायला उशीर झाला. ते म्हणाले बाहेरच थांब. तर मी म्हटलं नाही पण आपल्याच नाटकाच्या कॉस्ट्युमला मी गेले होते, मी माझ्या वेगळ्या कामाला गेले होते. नाही यायचं नाही इथेच थांब वगैरे वगैरे. म्हणजे पण सर कॉस्ट्युम करायचे होते ना. अरे कॉस्ट्युम नसले तरी चालतील. अरे खूप ते मला ओरडले. मला खूप रडायला आलं होतं तेव्हा मला आठवतंय. पण माझी नॉर्मल अशी पद्धती की मला राग व्यक्त करता येत नाही तो मी माझ्या कॅरेक्टरमध्ये घालते. मग त्या दिवशीची तालीम जरा जास्तीच इंटेन्स झाली. सरप्राईज देण्याची आयडिया कधी फसली आहे का? हो म्हणजे काय मी तुला सांगते. संदेशचं काय आहे तो सरप्राईज दिला की तो एकदम फ्रीज होऊन जातो म्हणजे काहीच होतच नाही त्याला. त्यामुळे तो असं दाखवतो की काहीच झालेलं नाही आणि मग समोरचा तोंडावर पडतो. म्हणजे मला आठवतंय मी एकदा NSD डायरेक्ट त्याला न सांगता आले. म्हणजे सुट्टी असतानाच माणूस न सांगता मी आले आणि डायरेक्ट मी संदेश अरे काय म्हणतेस चल मी इकडे चाललो होतो. म्हणलं अरे काहीतरी अरे मी तुला सांगितलं ना ते मला नाही रे सरप्राईज वगैरे. तर म्हणलं तेव्हापासून मी सरप्राईज देणं सोडलंय कारण तो साधारण त्याची रिॲक्शन असते सरप्राईजला. अरे चल मी जरा निघालो होतो येतेस का आपण भाजी घेऊन येऊ. काही नको नको ते सरप्राईज. दिल्लीहून आली आहे मी धावत आणि हे सरप्राईज. बाई असल्याचा कधी फायदा घेतलायस का? नाही मुळीच नाही आणि मला राग येतो तसा फायदा घेतल्याचा की म्हणजे
अशा बायकांचा मला खूप राग येतो की अगं नीट उभी राहा, काय प्रॉब्लेम आहे तुला, मी जाऊ मला माय दुखतंय. अशा ज्या करतात त्यांचा मला खूप राग येतो. आणि आता परीक्षेची वेळ आलेली आहे, कारण आता आमच्या महिला मंडळाचे प्रश्न सुरू होणार आहेत. आणि अमृता, NSDचा इंटरव्ह्यू खूप सोपा. चल हो हो हो, आता तू बघ. महिलाओं का राज है. हा हा हा, चलिए. पहिला राज. हॅलो मॅडम. हा. हाय, मी शीतल फ्रॉम नागपूर. पण आता मुंबईत नाही नाही म्हणता म्हणता 2 स्ट्रगलिंग ऍक्टर ग्रुपची ऍडमिन झालेली हो मॅडम. आणि सिनेमा नाटक OTT म्हणू नका मॅडम, तुमच्या कामात एक अलगच दर्द राहते. त्यामुळे आमचे सगळे ग्रुप मेंबर तुमचे फॅन आहे मॅडम. क्या बात है. पण मॅडम मला एक विचारायचं होतं, केसात फुलं माळलेली फुलराणी साऱ्यांना पाहिली, पण तुमच्या निमित्तानं म्हणे एका डोळ्यावर पट्टी बांधलेली फुलराणी पाहायला मिळाली होती. खरंय का मॅडम हे? कधी घडलं हे कोणालाच माहिती नाही. तू प्राणचा रोल केला होतास. पण तुमची टीम खूपच अभ्यासू दिसते मला. हो, मला असं करावं लागलं नाईलाजानी. ते परत मगाचाच मुद्दा की तब्येतीकडे दुर्लक्ष करून काम करायचं, ह्यातलाच तो एक मुद्दा आहे. मला अरे आयरायटिसचा त्रास व्हायचा बर. त्या काळात. म्हणजे सायटिका काही म्हणून एक अवयवाचं धड. तर आयरायटिस म्हणजे ना डोळ्याची बाहुली सुचते आणि त्याच्यावर लाईट पडला की प्रचंड वेदना होतात. आणि फुलराणीचा हाऊसफुल प्रयोग, तर प्रयोग तर झालाच पाहिजे. आणि लाईट न पाडता मी प्रयोग कसा करू, म्हणून मला अशी कल्पना सुचली की इकडे कापूस आणि सगळं करून मी असा एक डोळा असा मी तो बांधला. आणि हाऊसफुल प्रयोगात आधी अनाउन्समेंट झाली शिवाजी मंदिरातला प्रयोग की आज असं असं झालेलं असल्यामुळे अमृता सुभाषांच्या डोळ्याला पट्टी आहे. पण काही नाही, तुम्ही गोड मानून घ्यावा. आणि मायबाप प्रेक्षक इतके प्रेमळ असतात, ते काय काय आपलं गोड मानून घेतात यार. आज या निमित्ताने मायबाप प्रेक्षकांना नमस्कार. तू पडदा उघडला, जरी सांगितलेलं असलं तरी त्याचं दृश्यरूप तू विचार कर ना. तो घागरा वगैरे घातलेला आहे, बाकी सगळं तसंच. आणि इथे आणि मोतिया घेणार का दादा, अशी मी आल्यानंतर लोक असे होते तर तरी सुद्धा पुढे. आणि काही लोक उशिरा येतात बघ, तसे काही लोक उशिरा यायला लागले ग. त्यांनी अनाउन्समेंट ऐकलेली नव्हती. साधारण त्यांचं हे होत होतं, सॉरी आम्हाला उशीर झालाय वगैरे वगैरे. हे पुलांनी कधी लिहिलं. म्हणजे नाही, ते असे बघायचे. मग ते शेजारचे प्रेक्षक असं नाटक बघता बघता नाही ते त्यांना ते तसं वगैरे वगैरे ते सगळं सांगायचं. हा हो का हा हा. बरं, त्याच्यात विनोदी नाटक, त्यामुळे मी विनोद करण्याचाही प्रयत्न चालू होता. ते साधारण अरे असे साधारण प्रेक्षक मला तेव्हा दिसले, त्यांची मी आत्ता माफी मागू इच्छिते. सो सॉरी, पण ते करावं लागलं मला. नाही, पण त्या प्रेक्षकांच्या वतीने मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे मॅडम, कारण त्या परिस्थितीत पण तुम्ही प्रयोग केला. अरे द शो मस्ट गो ऑन. येस, द शो मस्ट गो ऑन. थँक्यू. रणवीर सिंग आहे ना मॅडम, हा, आम्ही सगळ्या मैत्रिणी त्याच्या खूप मोठ्या फॅन आहोत. म्हणजे आम्ही त्यांचे फोटो उशाशी घेऊ झोपतो. तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं ना, हा. ते कसे आहे मॅडम रिअल मध्ये? अरे रिअल मध्ये तो खूप वेगळा आहे ऍक्च्युली. तो जो असा दाखवतो खूप काय म्हणायचं असा तो नाही, एकदम शांत. ते अनशांत असा आहे तो. अगं हो, म्हणजे सेटवरती आमच्या चर्चा म्हणशील तर तो मला सांगत होता त्यांनी पद्मावतच्या रोलची कशी तयारी केली. म्हणजे मी त्याला म्हणलं अरे विलन असला तरी मला असं वाटत होतं की या पोराला कधी प्रेम मिळालेलं नाही, अनलव्ड आहे हे पोर. पद्मावतची त्याची व्यक्तिरेखा होती. तुम्हाला मला यु नो वॉट, मी जेव्हा नवीन व्यक्तिरेखा करतो तेव्हा मी स्वतःला एके ठिकाणी म्हणजे असं कुठल्या तरी ठिकाणी जातो, म्हणजे कुणाशी सगळ्यांशी संपर्क तोडतो. आणि तो म्हणाला मी वहीत पहिलं शब्द खिलजीसाठी असा लिहिला होता, अनलव्ड हाच शब्द त्यांनी पहिला लिहिला होता. आणि मी त्याला तो शब्द म्हणून टाकल्यावर तो म्हणाला की मला आश्चर्य वाटलं की तुम्ही तोच शब्द म्हणाला. तर त्यामुळे तो काय म्हणायचं त्याच्या रोलची तयारी वगैरे अशा गोष्टी तो बोलत होता. पण मॅडम जेव्हा तुम्हाला त्यांच्या आईचा रोल करावा लागला तेव्हा वाईट नाही का वाटलं तुम्हाला? खूप वाईट वाटलं मला. आणि त्याच्यामुळे मी तेच म्हणजे मला झोया पण म्हणायची यार कैसे करोगी. पण म्हणून मी काय केलं, मी त्याचा लहानपणीचे फोटो गुगलवरती होते. सो मी ते फोटो माझ्या डोळ्यासमोर धरले की हे लहान पोर जेव्हा होतं तेव्हा ते कसं दिसत होतं. आणि ते मी डोळ्यासमोर धरल्यानंतर मग मला त्याच्याविषयी तसं काहीतरी वाटू शकलं नाही. तर खूप गोंधळच होता बाई, कसं वाटणार सांग. दत्तक घेतलेली आई होती. नमस्कार मॅडम. नमस्कार.
मी ना स्वयंपाकाची कामं घेते. असं का? हा बर. तर आमच्याकडे कसं आहे ना, म्हणजे बायकोचं नवऱ्यावर प्रेम किती आहे हे कसं ठरवता? म्हणजे ती त्याला गरम गरम जेवण घालते की नाही घालत त्याच्यावर न ठरवत. मग तुम्ही संदेशरावांना गरम गरम चपात्या करून घालता का कधी? माझ्या पोळ्या खूप वाईट होतात, पण संदेशरावांच्या पोळ्या खूप चांगल्या होतात. त्यामुळे ते मला गरम गरम चपात्या करून घालतात. कारण आपल्या सगळ्यांना कोविडच्या काळात सगळे आपण घरीच सगळं करत होतो. त्यामुळे तेव्हा मी भाजी, आमटी, कोशिंबीर हे सगळं माझ्याकडे होतं आणि पोळ्या मात्र संदेश सर लाटत होते आणि उत्तम पोळ्या करत होते. वा, वा. त्याच्यामुळे आय एम व्हेरी लकी की ते मला गरम गरम पोळ्या करून वाढतात बाई. चांगलंय. चांगलं ना. मग बघ स्वयंपाकाच्या कामात कुठं लागलं तर. मॅडम माझा स्वभाव कसा आहे ना, कोणावर पण लगे पटकन विश्वास ठेवते मी. असं? त्याच्यामुळे आजूबाजूच्या बायांना माझी लय फिरकी घेतात. तसं तुमची फिरकी घेतं का हो कोणी? घेतात ना. प्रसादोकलाही फिरकी घ्यायची ग माझी. अवघाची संसारला यालाही फिरकी घ्यायची बाई माझी. ते म्हणजे त्याला माहितीये की मला जिलबी खूप आवडते. तुम्हाला सांगायचा अमरे आम्ही जेवणाच्या लाईनीत उभं राहिल्यावर जिलबी असं तो करायचं. तर मला ऑब्व्हियसली वाटायचं की जिलबी आहे. तर मी अरे हो 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 आणि तिथे जायचं तर जिलबी कुठे आहे जिलबी? मी कुठे म्हणलं आहे, मी फक्त जिलबी असं म्हणायला होतो. कशा असं माझं व्हायचं. पुणेकर म्हणल्यावर हमखास अपमान होतोच. असा कधी खास पुणेरी शैलीत अपमान केलाय का कोणाचा? मी नाही केलंय, माझे खूप झाले. मला आत्ता एक आठवतोय की मी साठेचं काय करायचं नाटकात काम करायचे. त्याच्यात निखिल रत्नपारखी आणि मी आणि राजीव नाईकांनी लिहिलेलं नाटक आणि संदेश कुलकर्णी म्हणजे माझा नवराच त्यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. नवरा जो आहे तो सतत त्या साठेवर जेलस होतो. त्याच्यामुळे फक्त एक मिठी होती त्याच्यात की ती त्याला मिठी मारते आणि तो साठेचं नाव घेतो आणि तिचा मूड निघून जातो. सो त्याच्यासाठी ती मिठी एक असणं आवश्यक होतं. सो ती मी मारायचं मिठी स्टेजवर. आणि तो काळ पूर्वीचा, आत्ता कसं काय कोणाला काय वाटणार नाही, पण त्या काळात ते असं अरे. सो पुण्याचे एक आजोबा आले, त्यांना वाईट वाटलं तर ते आले नाटकानंतर. तुम्ही काय करताय? म्हणलं काय झालं आजोबा, नाही आवडलं का नाटक? तुम्ही त्यांना मिठी मारली. म्हटलं हो, तो प्रसंगच असा होता की ते म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं. तुम्ही लग्न करणार आहात का निखिल रत्नपारखींशी? म्हटलं नाही हो, त्यांच्याशी लग्न नाही करणार आहे. आणि तुम्ही त्यांना मिठी मारलीत? म्हणलं नाही हो, तो माझा सहकलाकार आहे ना, हा प्रसंग आहे म्हणून मी त्याला मिठी मारली. तुमच्या नवऱ्याला काय वाटेल? म्हणलं माझ्या नवऱ्यानेच सांगितलं, कारण तोच दिग्दर्शक आहे. करते ना, तर त्यांचा अपमान झाला तिथे खरोखर. आणि ते शिव 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 म्हणजे असं त्यांना झालं, आता मला काहीच बोलायचं नाही. म्हणलं माझा नवराच दिग्दर्शक आहे, त्यांनीच मला मिठी मारायला सांगितली आणि मी त्याला मिठी मारली, आता काय करायचं ते करा. त्याच्यामुळे असा तो थोडासा अपमान त्यांचा मी केला खरा. मी काही खास पुणेरी कलाकारांची नावं तुम्हाला सांगणार आहे. हा, तर त्यांच्या दारावर कोणती पाटी शोभून दिसेल हे तुम्ही आम्हाला सांगायचंय. ओके. तर मी कलाकारांची नावं सांगते. हा, आनंद इंगळे. इथे माननीय अंड्या राहतात. नाही, या जागेचा आणि शांततेचा काही संबंध नाही. हा, हे चांगलंय. किंवा इथे माननीय अंड्या राहतात किंवा इथे या जागेचं आणि शांतता, हे जास्ती बरोबर आहे. मुक्ता बर्वे. येथे टॅलेंट मिळेल. वा. सोनाली कुलकर्णी. म्हणजे दोन आहेत, कुठल्या? पुण्याची सोनाली कुलकर्णी. नणंद असावी तर अशी, वा. बाबा. किंवा नणंद माझी लाडकी. प्रसाद ओक. मी फक्त खरं बोलतो. आणि शेवटचा कलाकार आणि सुबोध भावे. गोल्डन हार्ट. वा वा. सोन्याचं हृदय. छान, मस्त, एकदम छान उत्तरं दिलेली आहेत. एक प्रश्न अजून असा, तू असं काम करताना तुका कोणाची भीती वाटता काय? तुला सांगू, कधीच नव्हती वाटली. म्हणजे नवाज बरोबर केलं, सगळ्यांबरोबर केलं, नाही वाटली. एकदाच वाटली. हां. एक विजय राज नावाचा तो नट, गली बॉय मध्ये माझा नवरा झालाय बघ, त्यांनाही माहित नसतं ते पुढे काय करणार. त्यामुळे ते पण असं काहीतरी, वी हॅव टू बी रेडी फॉर इट, यु नो. म्हणजे असं अशा प्रकारचा तो ऍक्टर आहे. आणि त्यांचं मुळात ते प्रिपरेशनच्याच ते विरोधात आहेत. ते ओरडतात, अरे क्या है यार, ऍक्टिंग करते हो, इतना क्या हो गया, असं आहे त्यांचं. एवढं काय तुम्ही त्याची हे करताय थिअरी, काही नाही, इथे या आणि तुमचं करून निघून जा, यु नो. अशा प्रकारचा तो माणूस. तर पहिल्या तालमीला ना त्यांनी डायलॉग बोलायला सुरुवात केली आणि मी आणि रणवीरने असं एकमेकांकडे पाहिलं आणि झोयाने आमच्याकडे पाहिलं. इसीलिए मैं रिहर्सल चाहती थी, असं ती मला म्हणाली की हे सगळं सेटवर याच्याहून तिप्पट असणार आहे.
आणि मग तो जो प्रसंग होता ना जेव्हा त्यांनी ना लोअर कॅरेक्टर प्ले करायला सुरुवात केली त्या प्रसंगात आणि त्यांनी मला फार छान सूचना दिली. सो ते जेव्हा मला म्हणत होते की तूने कौन सी सेज सजा के रखी थी, त्याच्यानंतर माझा डायलॉग होता की तूने कभी सोचा था मुझे कैसे छूना है, आणि मी ना ते पटकन म्हणत होते. तर विजय सर माझ्याकडे आले, 2 रिटेक्स झाले. तर मला असं वाटतं की नाही काहीतरी होत नाहीये, जमत नाही. तर विजय सर आले मला म्हणाले जब मैं बोलूंगा ना बेटा तूने कौन सी सेज सजा के रखी थी, इस डायलॉग का मतलब समझो. ये बहुत हर्टिंग डायलॉग है एक औरत के लिए. एका नवऱ्याने बायकोला म्हणणं की तू मला आवडत नव्हतीस, मला तू अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हतीस, हे खूप दुःखद आहे, हे खूप लागणार आहे. ती हर्ट घे, पॉज घे आणि पुढचं वाक्य बोल. पॉज अशासाठी पण घे की माझ्यावरचा कॅमेरा तुझ्यावर येणार आहे, तो हँडल्ड कॅमेरा होता. टेक असं त्यांनी जोयाला सांगितलं. याच्यानंतर अभि टेक करू. आणि मधल्या त्या एका पॉजनी मी तुला सांगते माझ्या हात काय झालं मलाच कळलं नाही. आणि त्याच्यानंतर मी ते करत गेले की तूने कभी सोचा था मुझे कैसे छूना है, मैं किसी दूसरे को लेके आऊं, आणि धड 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 जाऊन ती दरवाजा हे करायला लागते. आणि हँडल तो सगळा कॅमेरा 2-3 कॅमेरे मग रणवीर वरनं येतो, तो मला मिठी मारतो आणि मला खरोखर रडायला लागलं उद्मसून. आणि जोयाला कट पण म्हणता आला. आणि फायनली ती कट म्हणाली आणि सगळा सन्नाटा होता. आणि तोच शॉट आता आपण बघतो जो विजय राजांमुळे मी देऊ शकतो. वा वा मस्त झालं. झाला पेपर सुटला. अवघाचे संसार या तुझ्या अत्यंत गाजलेल्या मालिकेच्या 2 ओळी. बापरे मला आठवेल का. मन माझे मोरपिशी स्वप्न जणू, मन माझे शिशिरातील इंद्रधनू, हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज, नवा रंग नवा ध्यास हेची नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, हो अवघाची हा संसार. वा वा वा. भक्ती काका, मंगेश कुलकर्णी आणि देवकीताई पंडित, अरे यार हे कॉम्बिनेशनच फार घातक आहे. खरंच खरंच खरंच. तर अमृता आता पुढचा आपला टप्पा आहे धरलं तर कळतंय. ओके. याच्यामध्ये अगदी सोपं आहे. असं समज की NSDचं वर्कशॉप चालू आहे. तू सारख्या परीक्षा घेतोस यार. नाही, तू तिकडनं आलेस ना शिकू, तुला सोपं जावं म्हणून तुला सांगतोय. चला साहित्य घेऊन या. तर हा अतिशय सोपा सरळ साधा खेळ आहे. आपल्याला नाटकाच्या वर्कशॉप्समध्ये तुम्हाला NSD मध्ये शिकवलेलं असेल त्याचंच हे एक्सटेन्शन आहे की आपल्याला स्पर्श हा एक एक्सरसाइज असतो, टच, बरोबर. आणि आपल्या समोर एक 10 चेहरे असतात आणि आपण त्या प्रत्येक चेहऱ्याला हात लावतो, त्याचं नाक कान वगैरे असं सगळं बघतो. आणि मग आपल्या डोळ्याला पट्टी लावली जाते, मग त्यांची अदलाबदली होते आणि मग पुन्हा आपल्याला त्यांच्या चेहऱ्याला हात लावायचा असतो आणि कोण माणूस आहे ते ओळखायचं असतं. सोपं आहे, तेच आहे हे. इथे फक्त चेहऱ्याला हात लावायचा नाहीये. इथे 2 होल्स दिलेत बाजूला, त्याच्यातनं तुला एक हात आतमध्ये घालायचा आहे, आत एक वस्तू आहे, त्याला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्शातनं ओळखायचे की वस्तू काय. धरलं तर कळतंय. साप वगैरे नाहीये ना. बघ ना, आम्हाला काय माहिती. नको नको. रेडी. 1 2 साडेमाडे 3. हा चला सुरू करा. जाऊ दे अजून. ठीक आहे. आता त्याच्यात वस्तू आहे, काही नाही. सॉरी. बघायचं नाही फक्त. बघायचं नाही. काही नाही. काही चावणार नाही ते. काही चावणार नाही. हात हे काय यार तुम्ही टेरराइज करताय रे मला. ओळख लवकर. काही नाही. ही चिरलेली भेंडी आहे. बरोबर आहे. तर ही चिरलेली भेंडी आहे आणि अमृतानी पहिल्या झटक्यात ओळखलेलं आहे. वा. आणि इतक्या घाबरलेल्या अवस्थेत सुद्धा. इतक्या घाबरलेल्या अवस्थेत आत्ता कळते की तुम्हाला ही खरोखर प्रशिक्षण घेऊन आलेली अभिनेत्री आहे. चला पुढचा प्राणी घेऊन या. पुढची वस्तू घेऊन या. 1 2 साडेमाडे 3. बघायचं नाही. बघत नाहीये. जाऊ दे हातात. जाऊ दे. आता जमतला. हा जमणार. काय आहे ते? काय वाटतंय? काय वाटतंय? कळत नाहीये. साप.
नाही सापाची पिल्ल, आळ्या, ते कणसाचे हे असतं कणसात कणीस हा. त्याचे धागे कणसाचे धागे, किंवा गंगावन आहे का हे नाही थांब गंगावन केस आहेत केस नाही गोंडा गंगावन आहे गंगावन कणसाचे केस नाही वा 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 गंगावन वा 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 वा. अच्छा तुम्ही पाहिलेलं असतं का त्यामुळे त्यांना कळलं ते अच्छा हे चिचुंद्रीचे गंगावन आहे आणि अमृतानी दुसरी वस्तू सुद्धा अचूक ओळखलेली आहे. शाबास. वा 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 वा. देताय मला खरंच चला पुढची 1 2 साडेमाडे 3. हे जर तुला आलं नाही ना अमृता लगेच ओळखणार आता. तर मला खरंच वाईट वाटेल. आता कशाचं ते अंदाज तर सांग ना नाव. भुसभुशीत आहे म्हणजे काय लाकडांची ढेकळं वगैरे अशा टाईपचं वाटतंय पण ते हे काय म्हणतात ते पेठा खरंच पेठा आहे शपथ. तू नक्की दिल्लीला गेली होतीस आणि तू नक्की NSG मध्ये 3 वर्ष होतीस यावर आमचा ठाम विश्वास बसलेला आहे. म्हणून म्हटलं की तुझ्या खूप जवळची वस्तू आहे ही. हा पेठा आहे आणि अमृतानी अचूक ओळखलेला आहे. 1 2 साडेमाडे 3. सोपं आहे. काय वाटतं काय वाटतंय? काय रवा रांगोळी पिठी साखर रांगोळी वा अरे वा 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 वा. 4 गोष्टी अमृतानी करेक्ट ओळखलेल्या आहेत. आतापर्यंत बस बाई बसच्या सेटवर आलेल्या कुठल्याही महिला सेलिब्रिटीनी 4 वस्तू ओळखल्या त्या तू ओळखल्यास म्हणून तुझ्यावर खुश होऊन तुला आणखी एक 5वी गोष्ट आम्ही देणार आहोत. डन पण हे हात पुसायला देणार आहेस हा देणार. टिशू आणि पुढची गोष्ट. मळवट भरायची वेळ आली. 1 2 साडेमाडे 3. नाही रिॲक्शन वरून मी हातच नाही घालू शकत. मी हात घालणार नाही. मला यांच्या चेहऱ्यावर मला काहीतरी गडबड दिसते. नाही पण आपलं ठरलंय ना अगं प्रयत्न तर करशील की नाही? माझ्यावर विश्वास आहे. तू आधी हात घालून बघ. तू आधी नुसता हात घालून दाखव. हा बघ ठीक आहे. हा बघ. नाही हा घातला माझा ना? हाच आतमध्ये गेला होता आणि हाच बाहेर आला. नाही तू तिकडे टच न करता तू समोर नेला. टच केला. हा बघ बस हाच हात होता जो आतमध्ये गेला. ह्यांच्या रिॲक्शन वरून मला कळतंय की मी हात घालणार नाही. नाही शूरवीर व्हायचं ना पटकन उलट अमृता ओळखणार. अमृता मी म्हणणार नाहीये. नाही अजिबात नाही नाही कन्फर्म नाही कन्फर्म नाही. अरे नाही मला मला सख्या सांगतात हात घालून ते हलतंय. नाही काही नाही मी माझ्यावर विश्वास आहे का नाही मित्र? मग ह्या नाही सांगतात मला. विश्वास त्यांच्यावर आहे का माझ्यावर आहे? त्यांच्यावर आहे. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही. नको बरं तुम्ही सांगा हात घाला म्हणून. साप आहे. मी नाही हात घालणार. अरे मी हात घालणार नाही. आज साप आहे. अरे कशावरनं साप आहे आतमध्ये? इतकी भीती फक्त सापानेच वाटू शकते आणि मलाही सापाची इतकी भीती वाटते. त्याच्यामुळे आत मी हात घालणार नाही. मी हात न घालता सांगते या एक्सप्रेशन्स वरनं हा साप आहे. सुद्धा मला खरं नाहीये. मॅगी आहे मॅगी. अरे यार हाऊ कॅन यू डू दॅट विथ मी यार. ना सुद्धा नाही रे नाही. नशीब मी हात नाही घातला ना तर मी इथे हार्ट अटॅकने गेले असते माहिती ना. आणि काही अमृता सुभाष आई शपथ पण भारी. एवढी मेहनत घेतली टीमनी की जेव्हा मी त्यांना सांगितलं मला सापाची भीती वाटते तेव्हा घेऊन आले. पण हा साप नाहीये हा नाग आहे. अरे नागाचीच भीती वाटते मला. अरे लहानपणी मी एकदा तुला माहितीये मी झाडाला पाणी घालायला गेले आणि तिथे असं नाग होता तुम्ही अशी मी आलेली. त्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त भीती याची वाटते. आणि थँक्यू माझ्या सख्यांच्या एक्सप्रेशन वरून मला कळलं की याच्यात नाग आहे. आय एम प्राऊड ऑफ यू ऑल अँड आय लव्ह यू ऑल. तुला समजा एखाद्या नागिणीचा रोल आला श्रीदेवी यांनी जसा केला होता नागिण चित्रपटात तसा जर तुझ्याकडे एखादा रोल आला तर काय करशील? आता याच्यावर एक प्रसंग सांगावा लागेल मला. वळू करत असताना मला म्हशी बरोबर काम करायचं होतं. उमेश कुलकर्णी या आमच्या दिग्दर्शकाची अशी इच्छा होती की माझी एंट्री संगी या कॅरेक्टरची आधी ती अशी दिसते जेव्हा आपण झूम आउट होतो तेव्हा असं कळतं की ती म्हशीवर आहे. अशी एंट्री शूट करायची त्याची इच्छा होती. म्हटलं ठीक आहे. गेलो आम्ही म्हैस आणली तर ती अगदीच
मरतुकडी होती. तर मी म्हटलं अहो हिच्यावर मी चढणार, तिला पेलायला पाहिजे असं नको. नाही नाही लई ती लई चांगली आहे, लई गरीब आहे, काय काय नाही, बसा बसा. बरं बसले तिच्यावर. ती बिचारी गरीबच होती, तिने काही केलं नाही. ओके डन. शॉर्ट लागेपर्यंत गेले, परत आले. अचानक प्रेग्नंट म्हैस आली. तर मी म्हटलं ही नव्हती, मी प्रॅक्टिस केलेली ही नव्हती म्हैस वगैरे वगैरे असं माझं झालं. नाही लई प्रेमळ आहे ताई, लई चांगली आहे, काय होणार नाही, काय होणार नाही झालं. त्या म्हशीला तो 3 पायांचा कॅमेरा म्हणजे एक प्राणी वाटला. ती आधीपासून हमरत होती. मी चढताना तिच्या पोटाला माझ्या चपलेचा स्पर्श झाला. त्यातनं तिला काय वाटलं मला माहित नाही. असिस्टंट शिंग धरून उभे होते आणि उमेश रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शनला असिस्टंट, मी बसले तिच्यावर, असिस्टंट शिंग सोडून पळून गेले. म्हैस उधळली. अरे बाप. ती समोरच्या तळ्यात गेली. मी खाली पडले. अख्खं गाव, म्हणजे आता मी हसून सांगू शकते कारण माझ्या तोंडावर तिचा पाय नाही पडला. अख्खं गाव शूटिंग बघायला आलेला फिदी फिदी हसले. त्याच्यानंतर एका माणसाचा मला पडता क्षणी एक आवाज ऐकू आला, ताई पाण्यात तरी पडायचं ना, इथं कशाला पडली तू? नाही म्हणजे तुला लागलं नसतं ना, पाठीला लागलं का ताई, पाण्यात का नाही पडली? म्हणलं मला ठरवता नाही आलं, मला माफ करा, मी इथे पडली आहे, मी पाण्यात पडायला हवे होते. कट टू. हा शॉट कॅन्सल झाला. उमेश रडायला लागला, सगळं संपलं. दुसऱ्या दिवशी असा एक सीन चित्रित होणार होता. याच्यावरनं मला आठवलं की जर असा प्रसंग आला तर दुसऱ्या दिवशी असा सीन चित्रित होणार होता की मी घर सोडून पळून जाणार आहे आणि ह्या म्हशीच्या गळ्यात पडून मी रडते. आदल्या दिवशीचा अनुभव आहे आपल्या पाठीशी. म्हणलं मी नाही गळ्यात पडणार, मला नाही जमणार. अगं मग ते कसं ना, म्हणजे मग नाहीच ना होणार ते वगैरे असं. मग काय सगळी मज्जाच गेली त्या कॅरेक्टरची वगैरे असं उमेश मला म्हणायला लागला. तर मी त्याला म्हणलं ओके, इन दॅट केस रिहर्सल होणार नाही, कॅमेरा रोल कर आणि एकच शॉट होईल या सीनचा. त्याआधी मी म्हशीपाशी गेले आणि म्हणलं ताई प्लीज, मी तुला काही करणार नाही पण प्लीज माझ्याशी मला शिंगावरनं घेतली, शिंगावर करू नकोस. पण तुला खरंच सांगते, कॅमेरा रोल झाला की माझी भीती जाते. मी शांतपणे आले, मी तिच्या गळ्यात पडून जणू काही मी युगानुयुगीची हिची मैत्रीण असल्यासारखी रडले आणि शांतपणे निघून गेले. मला यत्किंची काही भीती वाटली नाही. त्यामुळे तुम्हाला रोल दे, मग मी हा साप गळ्यात घेईन. आता आपण कॅमेरा ऑन होता, रोलिंग चालू होतं, मी रोल करत होते का? मी अमृताच्या रोल मध्ये होते ना. सुभ्या प्लीज, तू मला संगीचा रोल दे. संगी जिला साप आवडतात, मी असा धरेन साप हातात. ये माझ्या बब्बू तो, ये ग माझ्या बब्बू तो, हे मी करेन. पण मला त्या कॅरेक्टरचं एक चिलखत लागेल, नाही तर मला जमत नाही. मला बाप रे, वा 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 वा. या 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 आपण बस मध्ये जाऊया, चला. आता आहे आपला शेवटचा टप्पा, जो आहे अर्थातच सहप्रवासाबरोबरचा. आपला काय, आपला प्रवास असतो, त्याच्यात अनेक सहप्रवासी आपल्या बरोबर येत असतात, बसमध्ये चढत असतात, उतरत असतात. काही प्रवासी येतात जे त्यांची आठवण ठेवून बसमधनं उतरतात. काही प्रवासी नुसतेच बसमधनं आपल्यासोबत प्रवास करतात आणि उतरतात, त्यांच्या कुठल्याही खुणा आपल्या मनामध्ये राहत नाहीत. काही प्रवासी येण्याची आपण वाट बघत असतो की हे प्रवासी यावेत आपल्या शेजारी बसमध्ये सहप्रवासी म्हणून. वा वा. तर तुझ्या शेजारच्या सीटवरती असेच काही सहप्रवासी आपण आणणार आहोत ज्यांच्याशी तुला गप्पा मारायच्या आहेत. तर बघूया पहिला सहप्रवासी कोण आहे. सो पूजा, आपलं माझं तुझ्या फार्म हाऊसला येणं खरंच राहून गेलंय आणि मला लवकरात लवकर फार्म हाऊसला यायचं आहे. आणि आत्ता खरं तर पाऊस पडतो म्हणजे मागचा धबधबा खूप धो धो कोसळत असेल आणि कधी एकदा तिथे येते आणि आपण त्या धबधब्यात मस्तपैकी मज्जा करतोय अशी मला खूप खूप उत्सुकता लागून राहिली आहे. आणि तुझ्या इतकी मोकळी त्या धबधब्यासारखीच तू आहेस असं मला वाटतं पूजा. आणि तू ज्या पद्धतीने मला सपोर्ट केलंस पूर्ण बॉम्बे बेगमच्या प्रवासात, आणि तुझ्यासारखा खरेपणा, तुझ्यासारखं धाडस मला हवं आहे पूजा माझ्या आयुष्यात. कारण खरी माणसं मला खूप आवडतात आणि तुझ्यात यत्किंचितही खोटेपणा नाही, यत्किंचितही नाही. तू तुझ्या अल्कोहोलिझम विषयी मोकळेपणाने बोललीस. तू दरवर्षी तुझ्या दारू सोडण्याच्या वाढदिवशी पोस्ट टाकतेस त्याविषयी आणि तू म्हणतेस की ही तुझी सगळ्यात मोठी प्राप्ती. आणि मलाही असं वाटतं की अल्कोहोलिझम आणि व्यसनांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुझ्यामुळे लोकांचा बदलला असं मी म्हणेन. आणि याच्यासाठी धाडस लागतं आणि ते तू केलंयस म्हणून पूजू, आय सॅल्यूट यू, सॅल्यूट यू. वा वा वा. बघूया पुढचा सहप्रवासी कोण आहे.
क्या बात है डॉक्टर. तुम्ही माझ्या आईमुळे माझ्या आयुष्यात आलात आणि मला खरंच खूप भरून आला आत्ता तुमचा हा फोटो इथे बघून. आणि ऑफकोर्स तुम्ही आहातच. मी जेव्हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयात जाणार होते डॉक्टर, तेव्हा तुम्ही मला जायचं नव्हतं, कारण अर्थात मी संदेशच्या प्रेमात पडले होते हे कारण. आणि मला खरंच असं वाटत होतं की तिथे जाऊन वेगळं काय होणार आहे. तेव्हा तुम्हाला भेटायला मी आले होते आणि मला ती भेट नेहमी आठवते. आणि तुम्ही मला सांगितलं होतं की ज्याला शिकायचं आहे तो कुठेही जाऊन शिकू शकतो आणि ज्याला शिकायचं नाही आहे तो कुठेच शिकणार नाही. आणि तुमचं हे वाक्य मला खूप लक्षात राहिलं. तुम्ही मला सांगितलं होतं की तू जा तिथली लायब्ररी जगातली सगळ्यात उत्तम लायब्ररी आहे, तिथली वेगवेगळी पुस्तकं वाच. तुम्ही मला सांगितलं होतं की ती एक जागा आहे जिथे तुला वेगवेगळ्या राज्यातनं आलेले कलाकार भेटतील. माझ्या आईबरोबर तुम्ही आत्मकथा या नाटकात काम केलं आणि त्यामुळे तुमचा सहवास खूप लहान वयात मला लाभला. तुमच्याबरोबर मी स्वतः क्षितिजापर्यंत समुद्र नावाचं नाटक केलं तेव्हा तुम्ही मला ओरडला होतात, तेही माझ्या लक्षात आहे. कारण मला आठवतंय की त्या दिवशी एक सहकलाकार आला नव्हता आणि त्याचे संवाद मी म्हणत होते आणि तो सहकलाकार एक संवाद म्हणताना काहीतरी गंमत करायचा ती आठवून तुम्हाला संवाद देताना मी फिसकन हसले होते. आणि तेव्हा तुम्ही तुमच्या करारी नजरेनं असं माझ्या डोळ्यात पाहिलं होतं, या अशा डोळ्यांनी. आणि तुम्ही मला म्हणाला होता की हसतेस का तू. तर मी म्हणलं नाही, मला काहीतरी आठवलं. तर तेव्हा तुम्ही मला म्हणालात पण इथे आत्ता तालीम चालू असताना तुला वेगळं काहीतरी का आठवलं आणि तू आत्ता हसलीस का. हे अजिबात बरोबर नाही आहे. आणि तुमचा तो हात आणि हे अजिबात बरोबर नाही मला नेहमी आठवत राहिलं. आणि तेव्हापासून मी खूप प्रयत्न करते की तालमीच्या वेळेला मी कुठलाही वेगळा विचार करत नाही. कुठलंही काही आठवलं तरी सुद्धा त्या भूमिकेशी तद्रूप राहून मी प्रत्येक गोष्ट कशी करू शकेन याचा मी मनोमन प्रयत्न करते. डॉक्टर, थँक्यू की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. थँक्यू. वा. तर अमृता, ज्या वयात तरुणी पंख फडफडून उडण्याचा प्रयत्न करतात, उंच आकाश त्यांना खुणावत असतं, अशा काळामध्ये तू मात्र व्हीलचेअरवरती बसून होतीस. काय होतं नेमकं ते? आठवण काढून दिल्यावर मला एकदम काटा आला की कुणाच्याही बाबतीत हे होऊ नये. पण जेव्हा आपल्याला करिअरमधल्या काही गोष्टी दिसत असतात मग असं वाटतं तब्येत वगैरे गेली उडत, त्याच्याकडे नको लक्ष द्यायला. सो फुलराणी एके ठिकाणी चालू होतं, तेव्हाच काय म्हणायचं एक सिरियल पण चालू आहे, तेव्हाच सिनेमा पण चालू आहे. एकदा त्या सिनेमाच्या शूटिंगहून इथे यायचं, तिथून तिथे जायचं आणि मला सायटिकाचा त्रास व्हायला लागला. पण मी ठरवलं नाही. आणि तेव्हा अशी कामं मिळत होती की एकही काम नाकारण्यासारखं नाही असं आपल्याला वाटतं बघ. आणि तेव्हा असं वाटतं ह्या तब्येत काय हड वगैरे नाही, मला पुन्हा हा चान्स मिळेल की नाही असं आपल्याला वाटतं. आणि मग आपण तब्येतीला असं मागे टाकत जातो. आणि तसंच मी करत गेले आणि तो सायटिकाचा त्रास वाढतोय. म्हणजे बघ हात दाखव नावाचा चित्रपट आहे ज्याच्यात मकरंद अनासपुरे बरोबर मी झोपून करायचे माझा मेकअप आणि मी लंगडायचे. बापरे, आता मला असं मागचा जन्म वगैरे वाटतो. तिथे मी लंगडले आहे ऑन स्क्रीन, पण तो विनोदी चित्रपट होता. तर लोकांना असं वाटलं की मी ती लकअप घेतली. बापरे. अवघाची संसार करत असताना मला मंदार आठवला. आता मला ते आठवून सुद्धा डोळ्यात पाणी आलं. मंदार म्हणजे मी असे रांगोळी घालून उठती असा शॉट असायचा आणि मग मला असं व्हायचं. मंदार म्हणायचं अमृता वन मोर बाळा, हसरा ठेव चेहरा. मी म्हणायचे ओके सॉरी. आणि मग अशी वगैरे मी उठायचे, ते सगळ्या कळा दाबत असायचे. मला एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर होणं म्हणजे शक्य नाही असं वाटायचं. मला कधीच तेव्हा असं वाटलं होतं की मी चालू नाही शकणार बहुधा, पळणं वगैरे सोडच, मला नाही जमणार आहे बहुधा. आणि मी ते कुठेतरी ॲक्सेप्ट करून खूपच लो चालले होते. आणि खरोखर एक दिवस मला व्हीलचेअरवर बसायची पाळी आली, कारण इतकं मी दुर्लक्ष करत तरी सुद्धा काम करत राहिले. आणि संदेश मला आठवतंय पुण्याच्या डॉक्टर फणसळकर, त्यांना दाखवलं आणि व्हीलचेअरवर तो मला म्हणाला अमृता काहीतरी चुकतंय यार, गलत जा रहा है, सब कुछ गडबड हो रहा है. मग एक देवदूतासारखा माणूस आला आयुष्यात, शैलेश परुळेकर नावाचा. तर तुला माहितीच आहे तो माणूस काय करू शकतो. आणि मग मी तेव्हा म्हणलं नथिंग डुईंग. रोज सकाळी 5:30ला उठायचं, बांद्र्याहून बोरिवलीला जिमला जायचं. सरांनी माझा अभ्यास करून मला कशा पद्धतीने त्यातनं बाहेर काढता येईल त्यांनी काढलं. आणि किल्ला हा माझा पहिला चित्रपट
सरांकडे मी व्यायाम करायला लागल्यानंतरचा. आणि किल्लात एक शॉर्ट आहे सुबोध, की मी ती सिंगल मदर दाखवली आहे. ती सिलेंडर ओढत ओढत आणते, स्वतःच सिलेंडर आणते, स्वतःच तो जोडते आणि स्वतःच पोळ्या करून मुलाला वाढते. मी ऍक्च्युअल भरलेला सिलेंडर उचलून आणला, लावला, जोडला आणि जेव्हा तो गॅस पेटला ना तेव्हा मी सरांना मनोमन नमस्कार केला. म्हटलं हे मी इथे उभी आहे या माणसामुळे. अमृता, बस बाई बसच्या या तुझ्याबरोबरच्या गप्पांच्या प्रवासात आम्हालाही खूप छान वाटलं. तुला तुझ्या भविष्य काळातल्या सर्व गोष्टींसाठी, तू ठरवलेल्या न ठरवलेल्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडनं, झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांकडनं, बस बाई बस बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांकडनं, आमच्या या सर्व महिला मंडळाकडनं आणि बस बाई बसच्या टीमकडनं मनापासून शुभेच्छा. खूप खूप प्लीज खूप धन्यवाद. तुला निरोप द्यायची वेळ झाली. दादा गाडी थांबवा. या चा प्रवास इथेच थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह. तोपर्यंत हॅपी जर्नी, शुभरात्री. आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाई बस.